नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या प्रसाद ट्रेकिंग ब्लॉगमध्ये. आपली सुरुवात होती आता लोणाच्या पुढे एक 7-8 किलोमीटर गाव आहे. 12:30 वाजले आता. लोणा MIDC पास करून आलो आपण. जास्त दिवस झाले ब्लॉग नाही टाकले कारण की जरा प्रॉब्लेम झाला होता, जरा पासिंगचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे टाकले नाही. पण आता इथून पुढं कंटिन्यू ब्लॉग येत राहतील आपले, म्हणजे ह्याच्यावर युट्यूबवर. कसं आपलं कंटेंट गाडीचाच असल्यामुळे दुसरं काय बनवतो, म्हणजे आपली गाडी जर थांबली तर व्हिडिओ पण थांबतात ना, असा विषय होतो. पण बघू आता इथून पुढं तर शक्यतो तर इथून पुढं कंटिन्यू राहणारच आहे, त्याच्यामुळे काय विषय येत नाही. आता आपण चाललो आहे गुजरातला मुंद्रा पोर्टला चाललो आहे आपण. गाडी खाली करायला भरून आलो आहे, म्हणजे भरून आणायला पण मी गेलो नव्हतो, त्याच्यामुळे काय व्हिडिओ बनवला नाही. जरा पासिंगचा प्रॉब्लेम झाला होता. पासिंग झालं होतं म्हणजे पण ऑनलाईन व्हायलाच कमीत कमी मला वाटतं 3 आठवडे गेले. पासिंगच लवकर केलं नाही एजंटनं, त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला. जाऊ दे आता काय करणार, प्रॉब्लेम झाले तर काय करणार. सिस्टीमचा जरा प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे ऑनलाईन होत नव्हता. घरनं निघालो होतं सकाळी, पण जरा काम होतं त्याच्यामुळे काम केलं गाडीचं जरा. निघालो का महिना सव्वा महिना गाडी उभी होती. आता ते काम झाले, आता त्यामुळे निघालोय आपण. आज सोमवार मंगळवार शक्यतो बुधवारी पोहोचल आपण मुंद्रा पोर्टला. अजून 2 गाड्या आहेत सोबत, पण आता ते मेन रोडला गेल्याशिवाय. सकाळी ठरलं होतं, रात्री ठरलं होतं की नाशिक मार्गे जायचं, पण नाशिक मार्गे काही गेलो नाही. चाललो होतं मुंबई मार्गे. मुंबईला कसं होतं, हाय बा हलका रोड विषय नाही, पण ते आता काय झालंय टोल नाका वाढले, त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम यायला आला. बाकी काय नाही, खर्च जास्त व्हायला आलाय. आता किती खर्च होतो आपल्याला टोल नाक्याला काय असतं मुंद्रा पोर्ट पर्यंत. गुजरातमध्ये वाढल्यात, वापीपासून टोल नाका वाढल्यात, महाराष्ट्रात नाही वाढलं. पण जाऊ दे आता काय, सरकारच्या पुढं काय बोलणार आहे आपण. आपण आलोय वेर धरणावर. आता पाणी असेल, पावसाळा संपून किती दिवस झाले आता, 3-4 महिने 3 महिने झाले. 3 महिने पण नाही, पाऊस चालूच होता. वेर धरण आहे. थांबणार काय नाही आपण कुठं, कारण की उशीर झाला आहे. 12:30 वाजून गेलेत, म्हणजे त्याच्यामुळे थांबणार तर काय नाहीच कुठं. आता आपण आता डायरेक्ट शक्यतो पुण्यात जेवायला थांबलो तरच थांबणार आहे. लय दिवसात नाही व्हिडिओ बनवतोय, काय करणार. माझं व्ह्यूज आणि हे पण कमी आलं, टाईम पण कमी झाला आहे. पण आता इथनं पुढं तर गॅरंटेड आता आपण हेच करणार आहे की बाबा इथून पुढं आता कंटिन्यू आपला ब्लॉग येईल म्हणून. आपण आलो आता मेन रोडला. शेवळे बघा, पुणे बेंगलोर हायवे. पुण्यापर्यंत हेच रोड. बघा आता शक्यतो जुन्या हायवेनं जायचं का एक्सप्रेसनं जायचं, आता गाडी आल्यावरच कळेल. गाडी यायला अजून टाईम आहे. अजून ती सातारमध्येच गाडी, तिला वाटतं काहीतरी ॲडव्हान्स काहीतरी मिळालं नाही, ॲडव्हान्ससाठी थांबलं आहे ते अजून. बघा आता कसं काय होतंय काय. ऊन लय पडलंय, पण एवढं जे ऊन पडलंय ना, टेम्परेचर काय झालंय काय कळना झालंय. झाली आपल्या खरी प्रवासाला सुरुवात ह्या रोडपासनं. पुण्यातनं आपल्याला एक्सप्रेस, शक्यतो एक्सप्रेसनं जायला चला म्हणणार, कारण की जुन्या रोडनं परत ट्रॅफिक नाही, पण जास्त एवढं काही टोल नाका कमी. आणि एक्सप्रेस कसा टायमिंग वाचतो एक्सप्रेसवरनं गेल्यावर. असं तर जुन्या रोडनं गेल्यावर का टायमिंग वाचत नाही, जास्त वेळ जातो. बघू आता कसं काय होतंय काय. त्यांना फोन करायचा बाबा कशाला. जेवायचा टाइम झालाय, पण शक्यतो मी म्हणतो जेवण करायला नको, थोडासा नाश्ता काहीतरी करूया. नाश्ता करून मग
बरं संध्याकाळी जेवण करूया. त्यांना याला कमीत कमी तास 1.5 तास जाणार, कारण की आता कधी मिळतोय ॲडव्हान्स कधी नाही मिळत काय सांगू शकत नाही ना. डिझेल टाकून निघालं होतं निघतानाच सकाळी. कसं आहे म्हणलं परत थोडं कुठं टाकणार डिझेल, एक तर आधीच फुल करून टाकी घेतलेली बरी असते. परत रस्त्यात आता एका टाकीत गुजरात परत अहमदाबादला तर जाते गाडी. आता आपल्या अहमदाबादपासून 350-400 किलोमीटर पुढं जायचं आहे, त्याच्यामुळं टाकावं लागेल शक्यतो 4,500-5,000 डिझेल टाकायला लागेल. 5,000 तर नीट डिझेल टाकायला लागेल. मग पुढे गेलं बघूया आता किती टाकायला लागतंय, काय किती किलोमीटर राहतंय. कारण की परत माघारी बी मुंद्रा ते बचावपर्यंत, बचावमधून ऑर्डर निघाली तर भारीच आहे. पण बघू आता काय होतं. गेल्यावर पहिल्यांदा विजयवायला फोन लावावा लागेल. कमीत कमी 1.5 महिना झाला फोन नाही लावला त्यांना की आलोय की काय. आता त्यांना तिकडे गेल्यावर फोन लावावा लागेल की काय काय ऑर्डर काय असते तर गेलाच ऑर्डर. तसं काय आपण काय काय करीत होतो कुठल्या दुसरीकडून थोडी गाडी भरली की काय. पण बघू आता गेल्यावर कसं काय. शक्यतो तर बुधवारी खाली होईल, काय माहिती आता किती वाजता किती पौष्टिक आहे. कारण की असा विषय आता 1.5 महिना घरी असल्यामुळं रात्रीची झोपायची सवय कंटिन्यू नाही निघते असा विषय होता ना. पण शक्यतो तर बुधवारी खाली करायचं डोक्यात आहे, त्याच्यामुळं आता बघूया काय होतं. रस्त्याचं आता काय सांगू शकत नाही ना, पण या टायमिंगला पोहोचलं म्हणून. आणि आपलं काय एवढासा टायमिंगचा माल नसल्यामुळं काय एवढा प्रॉब्लेम नाही येणार. टायमिंगचा माल नसल्यामुळे काय एवढा प्रॉब्लेम येणार नाही आपला. आता माझ्या डोक्यात होतं ह्या पंपावर थांबायचं, पण काय थांबून फायदाच नाही. आता त्यांना सांगितलं मी थांबतो म्हणून तिकडे जाऊन याला पुण्यात किंवा कुठंतरी बघूया. मग आता पुण्यात नाही म्हणलं तर आपल्याला 1.5 तास जाणार आहे पोचाय कसा बी. आता वाजले 1:30 आणि आपण आलो आता बघा खेडशोबरच्या टोल नाक्यावर. टोल नाका पास करून जेवायला थांबावं होतं का असं तिथं हॉटेल एखादं कुठं. मी काय तिथं टोल नाक्यावर जेवलो नाही. खरं तर आम्ही घरनं डबाच घेऊन येतो, पण आज नाही आणला डबा. जरा काम बी होतं त्याच्यामुळे म्हणलं राहू त्या डब्याचं. बघूया म्हणलं कुठेतरी. कारण की 3 जण येणार, 2 जण येणार होती, काय आलीच नाही ती. ते असं वाटायला डबा आणला असता परवडला असता. जाऊ दे आता काय. शक्यतो तर नाश्त्याचं डोक्यात आहे, जेवणाचं बघू संध्याकाळी. पण परत नंतर काय होतं मग जेवणा संध्याकाळी काय होतं की लेट झालं जेवण की मग परत भुकायला लागते. त्यापेक्षा म्हणलं तर जेवण भेटलं तर जेवण करायचं, नाश्ता भेटला तर नाश्ता करायचा. मग काहीतरी करायचं थोडंफार. पहिला टोल नाका घेऊया काढू. 390 रुपये टोल नाका होता, आता किती रुपये टोल नाका घेऊ कळलं आता आपल्याला. बघू आता किती टोल नाका आहे काय. शक्यतो जर वाढले तर टोल नाका चेक करूया. टोल नाका आता शक्यतो मॅसेज पडल्याच कळेल. इथं तर काय दिसलं नाही किती कटलाय काय. 100% मॅसेज पडल्यावर कळणार आता किती टोल नाका कटलाय का. हो काय मिळतं इथं टोल नाक्यावरती जेवण वगैरे आहे का काय बघूया. जेवण केलं इथं सागर हॉटेलला, परवर साईडला सागर हॉटेल आहे. चाललो आता गाडीकडं. जेवण होतं चांगलं बऱ्यापैकी. मला जेवणच केलं पाहिजे. परत बघू म्हणलं संध्याकाळी उशिरा होणार जेव्हा, कारण की मुंबई पास झाल्याशिवाय तर करून जेवणार नाही काय नाही. टोल नाका आहे तिकडं. खोकलाच लई येतोय. बऱ्यापैकी गाड्या थांबते तिथं जेवायला. गाडी काढून निघावं आपलं. आलो गाडी पशी. दरवाजा उघड. गरम तर एवढं होतंय ना की काय बोलायचंच काम ना. लॉक करून जायला लागते गाडीकडे रस्त्यावर कुठं लावले की.
आता काय होतंय परत आणि प्रत्येकानं हे केलं पाहिजे गाडी बाबा कुठं पण समजा जर लांब जायचं असेल तर शक्यतो गाडी लॉक करूनच जायचं जास्त हे करत बसतात तिकडे गेलो होतो त्यामुळं आता ती पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाही की बाबा दरवाजा उघडो काचा उघड्या ठेवून जायचं कुठं बी राहिलं नाही पहिल्यासारखं चला निघूया आपण चला तर मग आपलं सेल्फ हे इथं इकडं खडखड लय वाजतंय काहीतरी म्हणजे ते लॉकच वाजतंय त्याला लॉक व्यवस्थित केलं पाहिजे दुरुस्त केलं अवतार तर असं झालाय घरनं निघालो तरी अवतार एवढा घाण झालाय ना काय बोलायचंच काम ना चला निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला आता या 2 गाड्यांचं बघू त्यांना फोन करायचा होता बघूया आता माझ्याकडं काय डोक्यात येणं झालं त्यांना फोन लावायचा ते काय खेळत मिळत यायचं चाललंय त्यांचं आपलं आपण जाऊया काय का संध्याकाळी मुंबई पास केली पाहिजे संध्याकाळी मुंबई पास करून थांबायला लागणार आहे कारण की आता निघालोय म्हणजे मुंबई पास करून थांबायला लागणार आहे असं थांबून चालणारच नाही आता डायरेक्ट इथनं स्टॉप झालं तर थांबलो तर एक्सप्रेसला थांबेल टायर चेक करायला नाहीतर तिथून मग डायरेक्ट घाट उतरल्यावर लोणावळा नाही म्हणलं तर इथून तरी असेल तरी असेल 50-60च्या दरम्यान असेल 50-60 किलोमीटरच्या आसपास तर काय आहे अजून ह्या ब्रेकचं काम झालं नाही त्याच्यामुळं खालूनच गाड्या सर्व्हिस रोडनं ज्यावेळेस आता वरचं काम होईल तेव्हा वरनं सोडणार गाड्या थोड्या वेळात कागदाचा बघता लागेल आता थोड्याच वेळात एक्सप्रेसला आपण लागणार आहे एक्सप्रेसवरनं कसं आहे तास 1.5 तासात मुंबईला पोचते गाडी आहे म्हणजे नवी मुंबई तास 1.5 तासात 1.5 तास तरी लागतोच नवी मुंबईला पोहोचायला हा सरळ जातो ते जुना हायवे आणि इकडं जातो ते एक्सप्रेस वे लेफ्टला जायला लागेल एक्सप्रेसनं जरा बरं पडतं गाडी चालवायला गाड्या नसतात एवढ्या 6 लाईन रोड आहे त्याच्यामुळे काय वाटत नाही आता इथनं काय जास्त मोबाईल वापरता येत नाही कारण की एक्सप्रेसला मोबाईल अलाउड नाही बघूयात आपण सकाळ किती वाजता का टोल नाक्या खालच्या टोल नाक्यावर पोचतो म्हणजे घाट उतरून एक टोल नाका लागतो आता डायरेक्ट तिथं जाऊन थांबणार आहे आपण तिथून झालं एक्सप्रेस वे चालू आपला आता इथून पहिला टोल नाका लागेल लोणावळ्याचा नंतर लागेल खानापूरचा लोणावळा घाटात मग ट्रॅफिक कसं काय लागतंय नाही लागतंय पण शक्यतो तर आता हे टायमिंग असा लागला आहे की आता हे दोघांच्यामुळं दोघं येणार होते त्यांच्यामुळं असा टायमिंग आहे आपल्याला भेटला आहे की आता पुण्यात तर लागलं ट्रॅफिक आपल्याला आता ह्याला पण मुंबईत पण ट्रॅफिक लागणार आहे असा विषय होणार आहे आता काय त्यांना तरी काय बोलणार आहे लवकर या म्हटलं तरी मी लवकर आलं नाही तिथे काय करणार शेवट पर्याय नाही तेव्हा तर संध्याकाळी किती वाजेपर्यंत गाडी चालवतो कारण की माझा असा विषय आहे की आता मी 1.5 महिना घरी थांबलो आहे त्याच्यामुळं रात्री जरा प्रॉब्लेम येणार आहे नाही झाल्या तर 1-1.5 वाजेपर्यंत गाडी आपण आता तरी जरा एक म्हणजे सवय होतो जरा अजून एक 2-3 दिवस रातची सवय होतो मग नाहीतर मग काय होणार झोपच येणार झोप तर येणारच आहे काय विषय नाही आली जर आपण गाडी चालवणार जेवढे जाईल तेवढे वाढायची गाडी भले मग सकाळी 2-2:30 वाजता सध्या पाटे जाऊन झोपायचं सुरत नवसारीच्या आसपास मग तिथनं सकाळी उठलं की मग बरोबर आपण जातोय ह्याला
काय त्या बरोजवरनं दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेला नावाची गाडी. तिथून काय मग संध्याकाळपर्यंत कसं तरी मरुठी बेबी पास करून परत झोपायचा. सकाळी बुधवारी संध्याकाळी, उद्या संध्याकाळी किंवा बुधवारी संध्याकाळी पोचायला पाहिजे. बघू शक्यतो तर बुधवारी संध्याकाळी सांगितलं त्यांना. बघू आता किती वाजता काय होते. एक्सप्रेसवेचं तर अजून बी कामं चालली आहेत एक्सप्रेसवे. चालतं असं. चला बघू आता कसं काय किती वाजता पोचतोय काय. असा बी उशीर झाला आपल्याला. मुंबई घोडबंदरला ट्रॅफिक लागणारच आहे, त्यात काय विषयच नाही. बघू आता काय होतं. आलो आता नवी मुंबईमध्ये. ऐरोलीमध्ये ट्रॅफिक जास्त लागलं आहे. उशीर झाला मुंबईत यायला. घाटा जरा ट्रॅफिक होतं त्याच्यामुळं उशीर झाला. आणि आता पण ट्रॅफिकच आहे. म्हणजे आता पूर्ण सुट्टीचा टाईम झाला ना सगळ्यांचा, त्याच्यामुळं लय ट्रॅफिक आहे. पूर्ण त्या ट्रॅफिकच दिसना एवढं ट्रॅफिक आहे. नाही लाईनच पुढची दिसना त्या ब्रिजच्या पुढच्या. इकडे खाली ऐरोली जातो रोड, इकडे काळव्याला समोर. आपण जाणार काळव्यावर ना. पुढे बी ट्रॅफिक असणारच आहे आपल्याला. ट्रॅफिकनं लय अवघड केलंय. कमीत कमी आता अर्धा ते 1 तास होऊन गेला आहे ट्रॅफिकमध्ये आम्ही. आणि गरम तर एवढं होतं या की काय बोलायचंच काम नाही, एवढं गरम होतं. 7 वाजले तरी गरम होतं या. दिवसात काय अवस्था होत असेल या मुंबईची. अवघड आहे बाबा. त्यासाठी म्हणलं होतं नाशिक मार्गे जायचं. हे ऐकत नाही. ती आता एकटं कसं का जाणार आपण. एकटं जायला बी काय नाही, पण सोबत गाडी असते म्हणजे एकटं जातात, म्हणजे असं सोडून जाता येत नाही ना. आणि विषय असा की तिन्ही बी गाडी एकाच ठिकाणावर म्हटले तर तिन्ही एकाच ठिकाणी खाली होणार आहे त्या, असा विषय. आणि अजून बी आता काय अजून बी एवढं कोण आलं म्हणजे दोन्हीतली एक बी गाडी आहे सोबत नाही, असा विषय झाला आहे. आता बघू कधी सोबत. बहुतेक संध्याकाळी मी थांबल्यावर किंवा झोपल्यावरती मागून येतील मग उठवायला किंवा झोपायला त्या हॉटेलला. बघू आता शक्यतो तर माझ्या डोक्यात की बॉर्डर पास करूनच थांबायचं. बघू आता काय होतंय. बॉर्डर अशी बी आता 7 वाजल्यात म्हणल्या की आता इथून आता हे ट्रॅफिकचा विषय आहे, कधी सुटतोय काय. काम चाललंय ब्रिजचं त्यामुळे ट्रॅफिक. त्या ब्रिजचं काम चाललं होतं त्याच्यामुळं जरा ट्रॅफिक होता. ब्रिज पास करून आले की आता एवढं काय ट्रॅफिक नाही, मोकळंच आहे पुढं. आता बहुतेक सिग्नलला ट्रॅफिक होईल. सिग्नल सुटला आहे पण गेला तेवढ्यात तर बरं होईल आपण पास केला तर. ट्रॅफिक तर जास्तच लागतं या. घोडबंदर तर काय, घोडबंदर सगळं पॅकच लागणार आहे 100%. मी तुम्हाला सांगतो घोडबंदर पॅकच लागणार आहे, कारण की सगळ्यांच्या सुट्टीचा टाईम ना आपले एंट्रीचा टाईम एकच होणार आहे. काय आता गाडीवाला कसा घुसतोय बघितला. बघायचं नाही मागे गाडी आहे नाही तसलं काय नाही, डायरेक्ट लेफ्ट राईट. मग असलं की मग हे करत असायचं. ते काही इज्जतच नाही गाडीवाल्यांना, मोठ्या गाडीवाल्यांना तर काय करणार. बघू आता कुठं तरी अगरबत्ती पण लावायची मला, तर कुठं जागाच भेटा ना गाडी लावायला. बघ कुठं जागा भेटली तर. बघितलं का आता ह्या रिक्षावालीची गंमत, लागली असते का नाही गाडी. तर भावांनो फायनली आपण मुंबई पास करून आलोय म्हणजे कशाची लय त्रास झाला आहे आज आम्हाला. लय दिवसात ना आलो ते सगळ्या दिवसात. मला वाटतं महिन्याचा 1.5 महिन्याचा कच्चाच काढलाय माझा तर ट्रॅफिकचा. आज एवढं वय कुठं ट्रॅफिक असतं दादा, भयान ट्रॅफिक. त्याच्यामुळे म्हणलं पहिल्यांदा ट्रॅफिकमधनं बाहेर निघावं, मग बघू कुठं गाडी लागली बिगली काय झालं. हे मुंबईवाली काय नीट चालवतात गाडी जावा, त्याच्यामुळे टेन्शनच घ्यायचं नाही.
सुटसुटीत गाडी चालवायची, आपली बाहेर काढायची, विषय क्लोज करायचा. काय करणार आता, उशीर तर झालाय. 9:47 झाल्या. जेवण करायला पाहिजे आता. हो माझ्या डोक्यात आहे बॉर्डरला जाऊन जेवण करायचं. आता बॉर्डर किती राहिले, पण काय होतं विषय, मागच्या वेळेस आम्ही तसंच केलं. बॉर्डरला जाऊन जेवण करायचं म्हणलं का नाही की वेळ जातो या. आता 9:45 वाजले. त्या 9:45 वाजल्यात म्हणजे नाही म्हणलं तरी अजून थोडक्यात 11-12, 11, 11:15 किंवा 11:30 बॉर्डरला पोहोचायला. मग तिथनं बॉर्डर बाहेर निघणार 12 वाजेपर्यंत. 12 तर नीट तुम्हाला सांगतो, 12 तर नीट व्हायच्या त्या बॉर्डर पास करायला. आणि बॉर्डर पास केलं का नाही विषय काय होतोय, मग जेवण मिळतंय नाही मिळतंय काय प्रॉब्लेम होतो. कारण की 1 वाजेपर्यंत 1 ते 2 वाजे काय 12:30 ते 1 अशी हॉटेलं चालू असते. त्याच्या पलीकडे काय हॉटेलं चालू नसतात कोणाची. त्याच्यामुळं लय. आणि एक तर परत संध्याकाळचं जेवण नाही भेटलं की मग काय खाणार. विषय असा असतो कधी कधी तर असा असतो का खिशात पैसे असून तुझा जेवण मिळत नाही. त्याच्यामुळं टायमिंग आणि विषय आता महिना 6 महिना घरी थांबल्यामुळं जेवणाचा बी असा विषय झाला की टायमिंगला जेवण असल्यामुळं आता भूक लागली आहे मला, असा विषय झाला. बघा आता कसं काय होतं आहे काय. मग शक्यतो तर बघू आता टायमिंग कसं काय होतं आहे त्या हिशोबाने मी तर जेवायला थांबणार आहे. आता एक गाडी येणार होती तिथं झाला प्रॉब्लेम, त्याच्यामुळे तो काय लवकर येणार नाही. आता त्याला तर मला वाटतंय उजडलं सकाळी इकडे यायला. उजाडणारच आहे त्याला बॉर्डरला यायला 100%. कारण की परत मोठ्या गाड्या चालू होत्या, त्या ट्रॅफिक वगैरे चालू होतं, त्याच्यामुळं प्रॉब्लेम होता. आणि ट्रॅफिकमध्ये एकदा अडकला का नाही मानवच्या घोडबंदरच्या, ते लवकर निघत नाही बाहेर, असा विषय होतो. माझ्या तर डोक्यात आहे की जेवण तिथं झोपायचं. कारण की मला माहिती आहे संध्याकाळी 12:30-1 वाजता तर 100% झोप येणार होते. कारण की महिनाभर घरी होतो, त्याच्यामुळे झोपून दिवस काढला, दुसरं काय करणार होता. त्यामुळे शक्यतो तर मला 12:30-1ला तर झोपच लागणार आहे, असं गॅरंटेड आहे मला. मग माझ्या डोक्यात आहे की जेवण तिथं झोपायचं, आपलं निवांत सकाळी उठायचं निघायचं. अजून ब्लॉग पण एडिट करून सोडायचा आहे. बघू आता कसं काय होतं आहे. चला बघू तिथं भेटायचं, तिथं बघू जेवण करूया. कधी हॉटेल यायचं, भुका लागली रे. आता किती वाजल्या बघा की 11:01 झाल्या, अजून जेवण नाही. म्हणलं बॉर्डर पास करून जेवावं, तर बॉर्डर बी आहे ना. या ट्रॅफिकने एक नको केलं या, नको तिथं ट्रॅफिक लागतं या. आणि विषय असा मेन आलाय की काय माहिती आहे का, झोप लय लागली आहे मला, झोप कंट्रोल व्हायला झाली मला. 11-11:30 वाजता झोपायची सवय झाली महिनाभर, झोपच कंट्रोल व्हायला झाली या. आणि त्यात हॉटेल एक लवकर येणं झालं या. ही अशी बॉम्ब झाली सगळे, काय डोकं चालणं झालंय. अवतार बघा की माझा काय झाला, काय म्हणजे पूर्ण डोळ्यावर झोपतं एवढे आली की काय बोलायचंच काम नाही. आता काय झालं हॉटेल बघतोय चांगलं, जेवतो झोपतो, बाकी काय नाही. आता पुढचा प्रवास सकाळ होतो. हॉटेल मिळणं लय गरजेचं आहे. कधी मिळतं आता काय माहिती. काय कळलं झालं त्या हॉटेलला, लवकर येणं झाले ते काय म्हणजे समजायला झालं. मला एक दिवसात आलोय म्हणून काय झाले काय कळलं झालं. हो काय होतंय कसं काय. जेवण महत्वाचं आहे ना, तर पण 1च्या नंतर जेवण मिळत नाही असं. मला 11 वाजून गेलं तरी थांबणार होतो मागेच, पण परत म्हणलं बॉर्डरला सकाळ परत उठतो. समजा जर जागा नाही झाली, सकाळ झाली जागा, तर परत बॉर्डरला हे होईल, ट्रॅफिक लागणार. आता बॉर्डर पास करायची तर बॉर्डर बी लवकर येणार झाली. काय सगळं कुठं नाव बसता या. आता चांगलं एखादं हॉटेल यावं म्हणजे झालं.
मग आता हॉटेल आल्याशिवाय तर काय सांगता येणार नाही, काय बोलता येणार नाही. ट्रॅफिक आता आज कमी आहे जरा, काय झालंय काय माहिती, गाड्या भरल्या नाहीत का काय झालंय काय. वापी 53 किलोमीटर वापी अजून, सरासरी 18 किलोमीटर बॉर्डर आहे अजून महाराष्ट्र बॉर्डर. कधी पोहोचायचं महाराष्ट्राला? 12 वाजते त्या बाहेर निघायला पलीकडं. पुढे गेलं काय जेवण मिळत नाही. बघ आता इथं कुठं तरी भेटते का जेवण, बघूया चांगलं एखादं हॉटेल बघून गाडी लावाय जागा असणार आहे.